सोल्युशनचं एक्झाम्पल काय, साल्ट डिझॉल्व्स इन वॉटर, शुगर डिझॉल्व्ह इन वॉटर, सोल्युशन आहे बरोबर. सोल्युशन डिफाइन काय ते, आणि हेट्रो म्हणलं की दोन फेजेस असतात. आता हेट्रोजिनियस खरं एक्झाम्पल ना, त्यात दोन कोलॅटरल सस्पेन्शन आहे की कोलॅटरल एक्झाम्पल कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला, मडी वॉटर, चॉक पीस इन वॉटर, फ्लोरिंग वॉटर, म्हणजे त्याच्यामध्ये सॉरी सस्पेन्शन कोलॅटरलचं कोणतं आहे, ब्लड आणि मिल्क आहे. मला सांगा आपण ब्लड घेतलं किंवा मिल्क जर घेतलं त्याला थोडा वेळ सेटल डाऊन होईल तर त्याचे पार्टिकल सेटल होतात का होणार नाही, नाही ना. पण दिसायला होमोजिनियस आहे पण हेट्रोजिनियस आहे. आता कशी ओळखायची मेथड ती वेगळी आहे, लाईट बीम पास केला तर ओळखायची मेथड वेगळी आहे, तिकडे जाऊन. पण हेट्रोजिनियस कोणतं, समजा मडी वॉटर घ्या किंवा आपण चॉक पीस टाका वॉटरमध्ये, काही वेळाने बघा पार्टिकल सेटल डाऊन होते होतं ना. मग अशा सबस्टन्सला सेपरेट कसं करायचं हे आपण थोडंसं मेथड बघायचं. सर क्रोमॅटोग्राफी सांगितली, वेगवेगळे मेथड्स असतील. मग आपण इमिसिबल का मिसिबल लिक्विड आहे, होमोजिनियस काय हेट्रोजिनियस आहे त्याच्यानुसार बघतो. आता सर कॉन्सन्ट्रेशन पण सांगितलं परवाच्या पिरियडमध्ये, आपण सोल्युशन पासून. आता सोल्युशन कशापासून बनलेलं आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हेंट पासून. कशापासून, सोल्यूट आणि सॉल्व्हेंट बरोबर का. आता सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट, आता कसं ओळखायचं, सोल्यूट कशाला म्हणायचं, सॉल्व्हेंट कशाला म्हणायचं सांगते माहिती आहे. सोल्युशन मध्ये जो ग्रेटर प्रोपोर्शन असतो तो सॉल्व्हेंट असतो आणि जो डिस्प्रोपोर्शन असतो तो मात्र सोल्युट असतो. आपण 1 लिटर वॉटर घेतलं त्याच्यामध्ये 10 ग्रॅम साखर किंवा 10 ग्रॅम जर शुगर डिझॉल्व्ह म्हणतो आपण साल्ट डिझॉल्व्ह केला असेल तर साल्ट शुगर सोल्यूट आहे आणि वॉटर हे सॉल्व्हेंट आहे. कारण वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट मला जमवतो का बरं, त्याच्यात मोस्ट ऑफ द सबस्टन्स डिझॉल्व्ह होतो बरोबर का. आता सॉल्व्हेंट डिफाइन का हे दोन वेगळ्या पद्धतीने, द सबस्टन्स विच इज ग्रेटर प्रोपोर्शन इन सोल्युशन किंवा द सबस्टन्स इन विच सोल्यूट इज डिझॉल्व्ह, ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होतो तो सॉल्व्हेंट असतो किंवा सोल्युशन मध्ये जो प्रोपोर्शन जास्त आहे तो सॉल्व्हेंट बरोबर. आता सोल्यूट कशाला म्हणायचं, द सबस्टन्स विच इज लेस प्रोपोर्शन इन सोल्युशन, जे कमी प्रमाणात आहे, किंवा द सबस्टन्स विच डिझॉल्व्स इन सॉल्व्हेंट टू मेक अ सोल्युशन. कळते का तुम्हाला, जास्त प्रोपोर्शन आहे तो सॉल्व्हेंट आहे, जर कमी प्रोपोर्शन आहे तो सोल्यूट आहे, किंवा ज्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह केला जातो तो सॉल्व्हेंट आहे, किंवा जो डिझॉल्व्ह होतो सॉल्व्हेंट मध्ये आणि सोल्युशन मेड करतो तो म्हणजे सोल्यूट आहे. एवढं कळेल. आता हे जे आपण म्हणलो होतं हे सोल्युशनचं जे आपण म्हणलो की कॉन्सन्ट्रेशनचे मेथड्स असेल किंवा सेपरेट करण्याच्या मेथड्स असेल तर सोल्युशन कॉन्सन्ट्रेट डायल्यूट असतं. आपण बघा होते आपल्या लॅबोरेटरीमध्ये कॉन्सन्ट्रेट डायल्यूट लिहिलं डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आहे का त्याच्यावर कुठं, किंवा लिहिलं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे का, डायल्यूट आहे का डी आहे ना. दुसऱ्या एकावर असतं कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट कशावर आहे, एकच एक म्हणजे स्ट्रॉंग आणि वीक कशाशी रिलेटेड असतो. आता कॉन्सन्ट्रेट डायल्यूट हे सोल्यूट सॉल्व्हेंटच्या प्रोपोर्शनचे, कशाचे, सोल्यूट सॉल्व्हेंटचे, म्हणजे सॉल्व्हेंट जर जास्त असेल का सोल्यूट जर जास्त असेल त्याच्यावर डिपेंड आहे. आणि स्ट्रॉंग आणि वीक हा आयोनायझेशनवर आहे. त्यामुळे चार टर्म्स क्लिअर होतात, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट. स्ट्रॉंग कोणाला म्हणायचं, समजा तुम्हाला 10 ml जर ऍसिड दिला हे सर सांगितलं क्रोमॅटोग्राफी म्हणजे 3 मेथड कोणत्या, सोल्युशनच्या क्रिस्टलायझेशन, दुसरी डिस्टिलेशन आणि तिसरी आहे क्रोमॅटोग्राफी. होमोजिनियस. हेट्रोजिनियस असेल ना त्याच्या मेथड्स वेगळे आहेत. हेट्रोजिनियस कोणतं सोल्युशन आहे ते कसं सेपरेट करायचं ह्या सेपरेट मेथड्स असतील बरोबर. मग त्यामध्ये कोॲग्युलेशन असेल किंवा अदर्स मेथड्स असेल, सेंट्रिफ्युगल असेल ह्या मेथड्स आहेत. मी सुरुवातीच्या होमोजिनियसच्या 3 सांगतो. सुरुवातीला आपण क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशनसाठी ना सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन लक्षात घ्यायला पाहिजे. सोल्युशन काय, the homogeneous mixture of solute and solvent is called as a solution बरोबर. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, सोल्युशन दोन टाइपचे, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस बरोबर का. नंबर 1 कोणता, होमोजिनियस बरोबर का, होमोजिनियस. आणि सेकंड कोणता म्हणला, हेटेरोजिनियस. हेटेरोजिनियस डिफरंट बरोबर का. होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस, होमो म्हणजे एक, हेटेरो म्हणजे डिफरंट. त्याच्यामध्ये काय सोल्युशन, होमोजिनियस मध्ये काय सोल्युशन आहे, हेटेरोजिनियस मध्ये परत दोन असतात. कोणते हो, सस्पेन्शन आणि कोलायडर. बघा हे दोन
सस्पेन्शन मध्ये. आता आपल्याला मेथड्स कोणती म्हणला, एक सेपरेशनची मेथड्स कोणती म्हणजे होमोजिनियस बघायची काय, हेटेरोजिनियस. सोल्युशन तर क्लिअर आहे. होमोजिनियस हेटेरोजिनियस क्रिस्टलायझेशन बघा. होमोजिनियस आहे आता क्रिस्टल कशाला म्हणायचं, तुम्ही सरळ सरळ वापरतो, आपण साखरेचा क्रिस्टल म्हणतो, मिठाचा क्रिस्टल म्हणतो, बरोबर. पण त्याच्यासाठी थोडं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन क्लिअर असावं लागतं. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय, साधे एक्झाम्पल पाणी घ्या, त्याच्यामध्ये साखर किंवा वॉटर डिझॉल्व्ह करा. किती डिझॉल्व्ह व्हायची, समजा रूम टेम्परेचरला किती डिझॉल्व्ह होईल, 10 ग्रॅम 20 ग्रॅम 1 किलो डिझॉल्व्ह होऊ शकते. सबस्टन्स आहेत म्हणजे पार्टिकल्स आहेत त्या मॅटरचे, ते का रेग्युलर मॅनरने अरेंज असतील, त्याचा स्पेसिफिक आकार असतो पण वेगळा असतो, स्पेसिफिक असतो, नक्की स्पेसिफिक असतो. म्हणजे ही प्रोसेस आहे थोडक्यात क्रिस्टलायझेशन. कशी झाली, होमोजिनियस एक झाली. आता दुसरी मेथड आहे खरं तरी डिस्टिलेशनची. आता डिस्टिलेशनला एक दोन पद्धतीचं डिस्टिलेशन असतं. खरं तरी सिंपल डिस्टिलेशन आहे किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणलं जातं. एक एअर कंडेन्सर वापरला जातो, वॉटर कंडेन्सर वापरलेला असतो. आता वॉटर कंडेन्सर कधी, समजा आपण क्रूड ऑइल आहे, क्रूड ऑइल, त्या क्रूड ऑइलला म्हणजे आपण पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं, नॅफ्था मिळतो किंवा ऑइल ग्रीस असते, तिथे काम असतात. हे सेपरेट कसे केले जात असते, कसं सेपरेट सांगू, म्हणजे डिस्टिलेशन प्रोसेस आहे. पण त्याच्यामधल्या ज्या डिझॉल्व्ह झालेल्या सोल्यूट आहेत त्या वेगवेगळे मिक्सचर आहे मेडिसन, त्याच्या बॉइलिंग पॉईंटवर असतो. कशावर असतो, म्हणजे डिफरन्स इन देअर बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंटमध्ये जे डिफरन्सेस आहेत ना, त्याच्यावरती सेपरेशनची मेथड आहे. म्हणून त्याला एक फ्रॅक्शनेटिंग कॉलम वापरतात. म्हणजे समजा एखादं राऊंड बॉटल फ्लास्क, राऊंड बॉटल फ्लास्कमध्ये आपण जर काय घेतलो, एखादं म्हणजे क्रूड ऑइल घेतलो, मिक्सचर घेतलो, त्याला हीट केल्यानंतर समजा त्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे, नॅफ्था आहे, केरोसिन आहे, ह्याचा बॉइलिंग पॉईंट डिफरंट असेल. ज्याचा बॉइलिंग पॉईंट कमी तो लवकर काय होईल, गॅसेस स्टेटमध्ये इव्हपोरेट होईल. आणि त्याला मग कूल केलं की त्यातून सेपरेट आपल्याला काय मिळेल, पेट्रोल मिळेल, नॅफ्था मिळेल, डिझेल मिळेल, ऑइल मिळेल. म्हणजे ही एक मेथड आहे त्या डिस्टिलेशनची. तर डिस्टिलेशनसाठी फक्त वॉटर कंडेन्सर वापरला जातो का, वॉटर कंडेन्सर कशाला वापरला जातो,